हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. विशेषतः पौष शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी, जी पुत्रप्राप्ती, वंशवृद्धी, धनसंपदा आणि पापक्षयासाठी प्रसिद्ध आहे. आज आपण ऐकणार आहोत पौष पुत्रदा एकादशीची अत्यंत पवित्र व फलदायी व्रतकथा. ही पवित्र पुत्रदा एकादशी व्रतकथा शेवटपर्यंत नक्की ऐका. असं मानलं जातं की ही कथा श्रद्धेने ऐकल्याने पुत्रप्राप्ती, सुख समृद्धी आणि धनलाभ होतो. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय लिहा. प्राचीन काळी भद्रावती नावाच्या नगरीत राजा सुकुमार राज्य करत होता. तो धर्मनिष्ठ, प्रजावत्सल आणि विष्णुभक्त होता. राजाजवळ सर्व काही होते: वैभव, संपत्ती, मोठे राज्य. पण एकच दुःख होते: त्यांना पुत्र नव्हता. राजा राणी दोघेही मनोमन खचले होते. वंश पुढे चालवणारा कोणीच नव्हता. एक दिवस राजा राणीला म्हणाला, आपण अनेक यज्ञ, दान, पूजा केली, पण अद्याप ईश्वराची कृपा झाली नाही. राणी म्हणाली, महाराज, कदाचित आपण एखादी विशेष व्रत केले पाहिजे. राजा गहन विचारात पडला आणि अखेर एका दिवशी तो तपस्वी ऋषीकडे जाण्याचा निर्णय घेतो. राजा ऋषींच्या आश्रमात पोहोचतो. ऋषी ध्यानातून डोळे उघडून पाहतात. राजा, तुझ्या मागील जन्मातील एका दोषामुळे तुला पुत्रसुख मिळाले नाही. राजा भयभीत होतो. ऋषी पुढे सांगतात, पण उपाय आहे. पौष शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू नक्की कृपा करतील. ऋषींनी व्रत सांगितले. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. दिवसभर उपवास ठेवून मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवावे. भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे आणि ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करून भजन, कीर्तन व कथा ऐकाव्यात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीस भोजन व दान द्यावे. राजा आनंदाने राजधानीला परततो आणि राणीसमवेत व्रत करण्याचा निश्चय करतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर आत्ताच लाईक करा. अशा आणखी भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुत्रदा एकादशीच्या दिवशी राजा राणी पूर्ण श्रद्धेने व्रत करतात. रात्री स्वप्नात भगवान विष्णू प्रकट होतात आणि म्हणतात, हे राजन, तुझ्या श्रद्धेने मी प्रसन्न झालो आहे. लवकरच तुला तेजस्वी पुत्र होईल. राजा अश्रूंनी डोळे भरून विष्णूंचे चरण धरतो. काही काळातच राणीला पुत्ररत्न प्राप्त होते. संपूर्ण नगर आनंदात बुडून जाते. तेव्हापासून पौष पुत्रदा एकादशी पुत्रप्राप्ती व समृद्धीसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. अशा प्रकारे पौष पुत्रदा एकादशीची ही दिव्य कथा संपते. ही कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याला पुत्रसुख, धनसंपदा आणि जीवनात शांती येते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विष्णू, जय श्री विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की लिहा.